डॅन हाय. आय मिस युअर बस ॲज युजुअल. काय आज पण बस चुकली ना. थँक्यू. बाय बाय. गुड इव्हनिंग. हवा फार गरम आहे नाही. त्याची काय गंमत झाली मालू? सगळी गंमत पाहिलीये मी. तू त्या टवळीच्या स्कूटरवरनं खाली उतरायला आणि मी खिडकीपाशी यायला एकच गाठ पडली. काय योगायोग आहे. दिनू मला खरं सांग, काय? काय भानगड आहे? ती होय, ती ही आमच्या ऑफिसमध्ये नुकतीच कामाला लागली आहे, स्टेनो म्हणून. आज फार उशीर झाला होता. बॉस म्हणाला तुमच्या जवळच राहते तर तुम्ही तिला सोडाल का सुरक्षित. माझ्यावर काय विश्वास आहे बॉसचा. अरे तू तिला सोडलास का तिनं तुला सोडलं? त्याची काय गंमत झाली, आम्ही दोघांनी एकमेकाला सोडलं. दिनू, मागे एका बाईच्या नादी लागून तू फसलास. एकदा मी तुला सोडवलं, आता सोडवणार नाही, सोडून जाईन. अगं त्याची काय गंमत आहे मालू, तू समजतेस ना, तसली काही भानगड नाही बघ. ती फक्त माझी मैत्रीण आहे. तिची सुख दुःख ती मला सांगते, माझी फक्त दुःखच मी तिला सांगतो. उद्या बरोबर 9:30 वाजता मी तुझ्या घराशी स्कूटर घेऊन येते. अजून 3 वेळा हॉर्न वाजवेन. चौथ्यांदा हॉर्न वाजायच्या आत तू माझं कपड्याचं गाठोड घेऊन रस्त्यावर आलं पाहिजेस. पण मालूला संशय आला तर काय झालं? आला तर आला, हो केलंस. अरे नवऱ्यानं लॉन्ड्रीत कपडे नेऊन टाकणं हा काही गुन्हा नव्हे. तू कपड्याचं गाठोड घेऊन आलास की आपण स्कूटरवरून पळून जाऊ. आजकालच्या मुली सुधारल्यात. वा वा. मी सांगतो 420 आन्माखाली आपण त्याला कोर्टात घेतोय. अरे आमच्या मुलीला फसवतो काय सांग. मालूला जाऊन सावध करू. पण आधी मी चहा पितो. बोलतो तुला चहा तिकडे देतो असे म्हणतो. या कानाने मी ऐकलं. अहो मी सुद्धा माझ्या या डोळ्यांनी बघितले हो. अहो एकमेकाला मिठ्या मारून गुलगुल 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 गोष्टी बोलत बसले होते. खरंच बोलत होते. आम्ही काय खोटं सांगतो? अरे घात झाला. अहो पोरीचा सत्यानाश झाला रे. म्हणजे आमच्या पोरीला फूस लावून पळवली आणि आता या दुसऱ्या पोरीला फूस लावून पळवतोय. म्हणजे काय? म्हणजे द्विभार्या प्रतिबंधक कायदा असताना काही धाडस. मला काय वाटते काकाराव, आपण मालेच्या बाबांना फोन करून इथे बोलवून घ्यावे. नको नको, त्यांचं ब्लड प्रेशर वाढेल. अरे फोन करायला तो पुण्यात असायला पाहिजे ना. हो ते खरं. पोरीचं काही का होईना याच्या आपल्या टूर चालूच. ते काही नाही खऱ्या, ही जबाबदारी आपण घ्यायची. त्याला चांगला हिसका दाखवायचा, जोड्यानं मारायचा आणि मगच बाबांना सांगायचं. वा काकाराव वा, काय तुमची वकिली डोके वा. माले, दिनूला याचा संशय सुद्धा येऊ देऊ नकोस. हो ही गोष्ट आपल्याला कळाली, याचा संशय सुद्धा त्याला येता कामा नाही. काय समजले? म्हणजे आपल्याला त्याला रेड हँडेड पकडता येईल. उद्या 9:30 टॅक्सी सुद्धा सांगून ठेवली. वा काकाराव वा. अरे वा, अप्पू आणि पप्पू आपलं काका आणि अण्णा. वा वा वा, अलभ्यला. आज रात्री जेवल्यावर जायचं. काय मालू? नाही आम्ही मुक्कामाला आलोय. मुक्कामाला आलाय? हा, पण आमच्या ऑफिस मध्ये तसं नाही. भरपूर काम असतं. ऑफिस सुटलं तरी बॉस सोडत नाही आम्हाला. साहेबांचं दिनकरच्यावर भयंकर प्रेम. काय उद्या सकाळी सुद्धा मला अगदी अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे लवकर बोलवलंय. 9:30 केलं पाहिजे मला. नाही जातोच मी. नाही जा. दोन वृद्धांमुळे कुटुंब उद्ध्वस्त. वृद्धाश्रमामध्ये जागा रिकाम्या. साहेब आले वाटतं. हो ना, साहेबच आलेत. लॉन्ड्रीत कपडे टाकायला हवेत. काय करणार, संसाराची जबाबदारी आहे ना साहेबांच्या. नाही माझ्या. तुम्हाला काय कळणार हो संसाराची जबाबदारी. जातो मी. काकाराव वाजले किती? माले लवकर चल, 9:30 वाजले. हो चला चल 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 लवकर. म्हातारे दोन बोके बसले पाऱ्यावर. वो स्कूटर जा रहे हैं, उसका बाटला करो. बोलो तुझे सर किती जागा अडवली. काय डॅन, इतका वेळ वाट पाहिली. तुला सांगतो रती, ह्या सिनेमावाल्यांचं काही खरं नाही आहे. येवाना तो प्लेन पकडून मद्रासला गेला असेल. आणखीन एखादं लग्न उरकून हनीमूनला सुद्धा गेला असेल तो. काहीतरीच बोलू नको डॅन. मस्त. नडवला तर काय पाहिजे, हरामखोर पाहिजे. अरे बापरे,
आप्पू आणि पप्पू इकडे कशाला आले? चला चला लवकर चला, मुहूर्त टळून चाललाय. तुमच्यापैकी नवरा मुलगा कोण आहे ते सांगा. काय भटजी बोलताय काय? आम्ही नवरे मुलगे वाटतो? अरे काका, आपण सुद्धा दोघे क्वालिफाईड नवरे मुलगे आहोत. आपल्या दोघांची लग्न झालीत कुठे? अरे एक चकार शब्द बोल नकोस. काळ काय, वेळ काय, आणि तुला विनोद सुचतोय? ते आपल्या पोरीच्या जन्ममरणाचा प्रश्न आहे. भटजी, हा दिनकर माझा जावई आरामखोर नीच हलकट आहे. याची बायको टॅक्सीत रडत बसले आणि या काट दुसरा लग्न करतोय आणि तुम्ही ते लावता क्षणेसाठी वाटते धंदे करता देवळा. काय सांगताय काय? अशानं तुम्ही मला तुरुंगात पाठवाल? मग शंका आहे काय? वकील आहे मी, खडी फोडायला लावीन. मी केले तरी काय? काका, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो, मी मक्कूशी लग्न करणार होते. या डॅनला खोटं सांगायचं काय कारण आहे? हा डॅन माझा फक्त ऑफिसातला मित्र आहे आणि याच्याशी लग्न करायला मी काय बावळट आहे? अहो, यानं मला फक्त पळून जायला मदत केली, पण तेही सरळ अंतःकरणानं. म्हणूनच माझ्यावर ही नसती आपत आली. अरे हरामखोरा. अरे हरामखोरा. करेक्ट. मला वाटतं वाशा, पत्राची सुरुवात जरा कडकच होते नाही? होऊ दे. अरे याला शॉक ट्रीटमेंट असं म्हणतात. हा, पण मी काय म्हणतो, हे बघ मी सांगतो तसं तू लिहिणार आहेस का? मी जाऊ? नको नको, लिहितो. हा, तर मी काय सांगत होतो, तुला लाज वाटत नाही साल्या? पैशाप्रमाणे तुझी अनेक बायकांची लफडी सुद्धा आमच्या कानावर आलेली आहेत. अरे रानडुकरा, अरे काय चाललंय काय? काय नाही. त्याचं काय झालं, ह्याचा एक पेशंट अत्यंत सिरियस हो, आहे. हो. त्याच्या बापाला लेटर लिहितोय. माझ्या बाबांना पत्र लिही म्हटलं तर हात चालत नाही तुझा. नाही तर काय? हे पत्र घे, पाकिटात टाक आणि माझ्या बाबांचा पत्ता लिही त्याच्यावर आणि बाहेर येईल तेव्हा पोस्टात टाकून ये. तू माकड आहेस साल्या. मी माकड आहे? मी माकड नाहीये. तू नाही रे बाबा, रमेश रणदिवे. हा, तो माकड आहे. माकड. तू बोकड आहेस. बोकड पण आहे. तू खोकड आहेस. बोकड पण आहे. शाबास. आणि नंतर असं लिही की तू क्रूर लांडगा आहेस. लांडगा. लांडग्याचा अपमान होईल का रे? होऊ दे. होऊ दे. तू लुच्चा कोल्हा आहेस. कोल्हा, काळा कोल्हा. बास झाले एवढे प्राणी. पाच झाले. बास. शेवटी काय लिहू? शेवटी लिही काय? तुझा बाप. वाघ. तू कटला वाघ. बंद कर. अरे हो, पाकिट आतमध्येच राहिलं. पडतं पाकिट ते. झालं सगळं आता व्यवस्थित? आता ते पत्र नीट नेऊन पोस्टात टाक. चालेल. वेंधळेपणा करू नको. नाही. मी चाललो आता. आता बोंबला जाऊ दे रे, गेले जर काय होतंय. जाऊ दे. काय तुझं काय जातं? अरे ते पत्र बाबासाहेबांच्या हातात पडलं ना तर फार अनर्थ होईल रे. त्यांचं ब्लड प्रेशर वाढेल. काय वाटेल ते होईल. ते काय नाही, ते पत्र त्यांच्या हातात पडता कामा नये. मी असाच पुण्याला जातो आणि ते पत्र ताब्यात घेतो. अरे पण दिनू, मी एक शब्द बोलू नकोस. पण वाशा, प्लीज माझं एक काम करशील का रे? मालूला फोन कर आणि तिला सांग मला साहेबांनी महत्वाच्या कामासाठी पुण्याला पाठवलंय म्हणून. शक्यच नाही. कुठलाही साहेब दिनूला महत्वाच्या कामाकरता कधीच पाठवणार नाही. तुम्ही दोघांनी मिळून नक्कीच काहीतरी भानगड केली असली पाहिजे. उगीच थापा नका मारू. तुम्हाला मी चांगली ओळखते. काय पुण्याला गेलाय ना? ठीक आहे, मी बघते आता काय करायचं ते. बाबा, चहा घेणार का थोडा? काही नको. अरे हा जावई आहे की आहे कोण? बायको ऐवजी मित्राला फोन करून मुंबईहून एकदम अदृश्य होतो. सांगतो तुझं ब्लड प्रेशर वाढेल. अरे तुझ्या जावयासाठी रात्री टॅक्सीनं प्रवास करून मी इथे आलो. रात्रभर डोळ्याला डोळा नाही. जावयाला 10वा ग्रह म्हणतात ते काही खोटं नाही. अरे या माणसाशी लग्न करू नको असं हजारदा मालूला सांगितलं, पण ऐकलं नाही. आज तारीख होती मुंबईच्या कोर्टात, पण सगळी कामं सोडून या हलकटासाठी मुंबईहून पुण्याला यावं लागलं. पण इथं तरी त्याचा पत्ता कुठे आहे? बरं, पुण्याला आला म्हणतोय तर पहिल्यांदा सासऱ्याकडे यायला नको? नसती जीवाला काळजी. एकुलता एक जावई, तो तरी धड असावा. इकडे आम्ही सगळे काळजीत, पण त्या हरामखोराला त्याचं काही आहे का? अहो पोस्टमन साहेब, बोला. इंजिनियर काळ्यांचं पत्र आहे का? आहे ना. हे काय? अरे वा, या पत्राची मी अगदी चातकासारखी वाट पाहतोय. अहो माझ्या दृष्टीने हे पत्र लाख मोलाचं आहे. द्या इकडे. लाख मोलाचं? हा. मग तर मुळीच मिळणार नाही. माझे जीवन मारण्याचा प्रश्न आहे. ते पत्र द्या ना मला परत. असून द्या हो. मी हे पत्र साहेबांच्या बंगल्यामध्ये टाकणार. कसं नाही? कुशल घ्या तुमच्या सासऱ्याकडे. अहो पण माझा ऐका. अहो पोस्टमन साहेब.
दिनकरराव बापरे या 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 हा घ्या तुमचा जावई. ही काडी घेऊन काय करताय? सवय काड्या घालायची. हे बाबासाहेब उंदीर कुठे आहे? उंदराचं पिल्लू आतमध्ये शिरलं होतं, त्याला बाहेर काढत होतो. बस तुम्हाला रात्री चावायला नको, बिचारा मरेल ना ते. हे घ्या पिल्लू. तू कुठलं पत्र आहे काय? बाबा तुझं पत्र आहे. काय तरीच काय? अरे मला आता कोण पत्र लिहिणार? बरं दे वाच. नको माझा चष्मा कुठे आहे? तुझ्या डोळ्यावर चष्मा आहे ना, तूच वाच. नको नको, तुम्ही कशाला वाचताय? बस तुम्हाला त्रास द्या. मला कसला आहे त्रास? आता याला काय या वयात प्रेमपत्र वाटणार कोणी? नाही तसं नाही, पण तुम्ही पत्र मला अरे हरामखोरा. हा काय? मी हरामखोर? हे मला उद्देशून दिलंय? हो, पत्ता तर तुझा दिसतोय. पैशाप्रमाणे अनेक बायकांच्याही तुझ्या भानगडी आमच्या कानावर आलेल्या आहेत. अरे काय लिहितोय काय? हरामखोर मनुष्य दिसतोय. माझ्यासारखं असलं पत्र? अरे बाबा हे तर काहीच नाही. पुढे चक्क शिवाय दिलेत. अनेक प्राण्यांची नावं वापरली तुझ्यासाठी. रानडुक्कर, खोकड, बोकड, माकड, घुबड. नको नको काका, पुढचं वाचू नका, आता ऐकवत नाही. सही वाच खाली कुणाची आहे ती? तुझा बाप. हा? अरे काय हलकट माणूस आहे. बाबासाहेबांना असलं पत्र? हे तर तुमचंच हस्ताक्षर दिसतंय. होय बाबासाहेब, मी तुमची शपथ घेऊन सांगतो, हे पत्र मी लिहिलंय, पण ते तुमच्यासाठी नाही. या सगळ्या भानगडीला जबाबदार तुमची मालू. मी रमेशला पैसे उसने दिले होते, ते परत आणण्यासाठी गेला महिनाभर तिने माझ्या मागे भुणभुण लावली होती. म्हणून वैतागून मी शेवट वाशाकडनं हे पत्र डिटेक्ट करून घेतलं. म्हणजे मालूने तुमच्यासाठी पत्र लिहिलं होतं, त्यावर मी चुकून रमेशचा पत्ता टाकला आणि रमेशला लिहिलेल्या पत्रावर मी तुमचा पत्ता टाकला. हा पत्त्याचा घोळ लक्षात आल्यावर मी धावपळ करून मुंबईहून इथे आलो, कारण हे पत्र तुमच्या हातात पडू नये. बघ बाबा, जावयाला तुझ्या तब्येतीची किती काळजी आहे ती, पण या सगळ्या प्रकरणाला तुझी मालूच जबाबदार आहे. आणि आता बसली असेल घरी रडत. हो ना, म्हणूनच माझ्यावरी नसती आपत आली.